आज या ठिकाणी आपण जे बघतोय की अत्यंत महागडी अशी आपली एक प्रशासकीय इमारत या ठिकाणी सुसज्ज तयार झालेली आहे। सर्व प्रकारच्या अम्युनिटी आहेत, परंतु अशा या सुंदर वास्तूला कुठल्याही प्रकारचा धोका किंवा कुठल्याही प्रकारच्या आगीपासून कधी विळखा पडू नये। त्यामुळे जर अशी दुर्घटना कधी झालीच तर त्यावरती आपण काय करायला पाहिजे, कारण सर्व अधिकारी कर्मचारी सगळे या प्रशासक या ठिकाणी बसतात, तर आपली बिल्डिंग सेफ कशी राहील हा या मागचा उद्देश होता। त्यामुळे प्रत्येक अधिकारी कर्मचारी त्यांना बाबा बिल्डिंगमध्ये जर एखाद्या प्रकारची आपत्ती निर्माण झाली तर आपण तिचा मुकाबला कसा करायचा, आग लागली शॉर्ट सर्किट झाली तर आपण काय करायला पाहिजे, कारण शहरामधले प्रचंड नागरिक या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा उपभोगण्यासाठी येत असतात। नागरिकांची सुद्धा या ठिकाणी गर्दी असते, तर त्यांची सुरक्षितता तसंच जी इमारत आहे, इमारतीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत 30 ते 35 प्रकारचे, त्यांचे वेगवेगळे प्रकारचे रेकॉर्ड्स असतात या ठिकाणी, ते अत्यंत महत्त्वाचे असतात। मग अशी कुठल्याही प्रकारची जर दुर्घटना झाली तर जर ते डॅमेज झालं तर प्रचंड प्रशासनाला अडचणींना सामोरे जाऊ शकते। तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी आपल्या बिल्डिंगमध्ये जी इनबिल्ट फायर फायटिंग यंत्रणा असते तिचा वापर इन केस ऑफ इमर्जन्सी कसा करायचा, आगीला तिच्या प्राथमिक स्वरूपामध्येच कसं कव्हर करायचं, अग्निशमन यंत्रणाचा वापर कसा करायचा, या सर्व गोष्टींचं प्रात्यक्षिक या ठिकाणी नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड साहेब तसेच सर्व डिपार्टमेंटचे HOD, संपूर्ण नगरपालिकेचा स्टाफ आणि नागरिक सुद्धा या प्रशिक्षणात सहभागी झाले होते आणि त्यांनी या ठिकाणी संपूर्ण या मॉक ड्रिलचा लाभ घेतलेला आहे।